चला नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी आज आपला अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे मीरा भाईंदर शहर। हा अतिशय महत्त्वाचा घटका संदर्भात आपणच बोलणार आहे। मान्य आहे आज आपला 15 दिवस होत आलेत फॉर्म सुरू होऊन। मी काय सांगतो ना मित्रांनो, या 5-10 मिनिटांमध्ये फक्त लक्षात ठेवा, ज्यांना मीरा भाईंदरला फॉर्म भरायचा आहे, ज्या विद्यार्थ्यांना मीरा भाईंदरला फॉर्म भरायचा त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय। मीरा भाईंदरला फॉर्म किती आलेले ते मी आत्ताच्या लाईव्ह मध्ये सांगणारच आहे तुम्हाला। मात्र तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची ऐकावं लागेल आहे मध्ये, तुम्हाला कुठे फॉर्म भरायचं ते भरा, पण ज्या विद्यार्थ्यांना मीरा भाईंदरला फॉर्म भरायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी गोष्ट बारकाईने पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, काय होतं आपण काय करतो, बरेच जण आता येतात, इथं कोणी फॉर्म भरावा, इथं कोणी फॉर्म भरावा, तिथं कोणी फॉर्म भरावा, एवढा जागा टाक इकडे, विषय तो नसतो। बाळांनो, पाठीमागच्या वर्षी मीरा भाईंदरला किती जागा होत्या आणि पाठीमागच्या वर्षी मीरा भाईंदरला किती जागा असताना किती कट ऑफ लागलेला आहे कॅटेगरी वाईज सांगणार आहे मी। आणि लक्षात ठेवा, तुम्ही लेखीला गेल्यानंतर मान्य तुम्ही लेखीला खूप छान मार्क मिळवणार आहे, 99 मार्क मिळवणार आहे, परंतु जर ग्राउंडच्याच कट ऑफ मध्ये बसता नाही, कारण कधी कधी काय होतं, तो मीरा भाईंदरला ग्राउंडच्या कट ऑफ मध्ये बसत नाही पण तो मुंबईला कट ऑफ मध्ये बसतो, तो कधी कधी पुणे शहरला ग्राउंडच्या कट ऑफ मध्ये बसत नाही पण तो पुणे ग्रामीणला बसतो, म्हणजे असं पण होतं। या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण आज या ठिकाणी आपल्या लेक्चरला सुरुवात करतोय। जे चॅनलवरती नवीन विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करा, कारण रोज रात्री आपण लाईव्ह घेतो, त्यामध्ये तुमच्या सगळ्या प्रश्नांच्या शंकांचं निरसन आपण करत असतो। त्याच्याही पुढचं तुम्हाला सांगेल की लवकरच सर्व टेस्ट सिरीज मी तुम्हाला अवेलेबल करून देणार आहे। मात्र आता आपण जास्त उशीर न करता आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय। सगळ्यात महत्त्वाचं मला तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगायला आवडेल मित्रांनो, पाठीमागचा जो ग्राउंडचा कट ऑफ होता, आपण ग्राउंडच्या कट ऑफ संदर्भात थोडक्यात बोलू। जो पाठीमागचा ग्राउंडचा कट ऑफ तुम्ही पाहू शकता, ओपनचा 41 ग्राउंडचा कट ऑफ लागला होता आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायला आवडेल की पाठीमागच्या वेळेस सर्व जागा होत्या बाळांनो 231। दादांनो, पाठीमागच्या वेळेस मीरा भाईंदरला जागा होत्या 231 जागा होत्या मीरा भाईंदरला, हे लक्षात ठेवा। आणि या वर्षी दादांनो मीरा भाईंदरला जागा आहे 840। पहा बरं, पाठीमागच्या वेळेस मीरा भाईंदरला जागा होत्या 231, यावेळेस 840। जागेंमधलं अंतर पाहून घ्या, जागेंमधली सगळं जे काय आहे ते पहा, 200 आणि 800 4 पटीने जागा जास्त आहे। आणि हा कट ऑफ तुम्ही पाहू शकता बाळांनो, सगळा कट ऑफ सांगणार आहे मी तुम्हाला। ओपनचा 231 जागेत 41 लागला होता, एससीचा 32 लागला होता, एसटीचा 32 होता, एनटीबीचा 38 होता, एनटीडीचा 39 होता, एनटीसीचा 39 होता, एसबीसी 28 होता, ओबीसी 36 होता, एसीबीसी 28 होता आणि ईडब्ल्यूएस 25। सर्वसाधारण कदाचित हे वरती खालीवर झालं असेल, वरती गेला असेल। त्यानंतर महिलांचा जर विचार केला तर महिला ओपन 37 होती, एससी 25, एसटी 25, एनटीबी 28, एनटीडीला मे बी जागा नसावा किंवा कट ऑफचं तिथं माझ्या माहिती अपूर्ण आहे, एनटीसी 31, एसबीसी 32, ओबीसी 25, एसीबीसी 26 आणि ईडब्ल्यूएस 36। म्हणजे अशा प्रकारे ज्या जागा होत्या त्या जागा या ठिकाणी म्हणजे सॉरी त्याच्या तुलनेत कट ऑफ आहे किती जागेंचा, 231 जागेंचा। आणि आता कट ऑफ किती पाहिजे आपल्याला, 840 जागेंचा। म्हणजे विचार करा, तुमचं ग्राउंड जरी कमी असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी रिस्क घेऊ शकता मीरा भाईंदरला। ज्याचं उलट ग्राउंड कमी आहे, पुणे शहरपेक्षा ग्राउंड कमी असणाऱ्या विद्यार्थ्याला पुणे शहरपेक्षा मीरा भाईंदर रिस्क घेणं कधी पण उत्तम ठरेल। त्यानंतर सर्वात महत्वाचं, पाठीमागचा टॉपर होता 85 + 45 = 130। हा टॉपर मीरा भाईंदरचा आहे, 85चा लेखीचा टॉपर होता। म्हणजे मी त्या याद्या पाहिल्यात आता युट्यूबला इकडे तिकडे, त्याच्यावरून सांगतो, माझ्याकडे पाठ नाही। ओके, हा 130चा टॉपर होता। आणि पाठीमागचा जो मीरा भाईंदर मध्ये 2 अंकात कामं झालेत मुलांचे, किती 2 अंकामध्ये मुलांची कामं झालेत पाठीमागच्या वेळेस, 2 अंकात बऱ्याच कॅटेगरीचं मेरिट 2 अंकात लागलेले। फॉर एक्झाम्पल एक्समॅन असन किंवा बाकीचे असतील ते। आता तुम्ही म्हणाल का सर हे 840, आता सगळंच सांगतो तुम्हाला। खेळाडूचा जो कट ऑफ होता ओपनचा 34 होता, एससीचा 26 होता, एसटीचा 31 होता, त्याच्यानंतर एनटीसीचा 27 होता, एनटीसीचा 27 होता, 32 एसबीसी सॉरी एसबीसी नव्हता, ओबीसीचा 32 होता, एसीबीसीचा पण 32 होता
आणि ईडब्ल्यूएसचा 31 होता. म्हणजे हा कट ऑफ होता खेळाडूचा. आता हे प्रकल्प, भूकंप, एक सर्व्हिसमॅन, हे सगळे कट ऑफ आहे ना, मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. मी टेलिग्रामला ते सगळं टाकतो. आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक इथं डिस्क्रिप्शन बॉक्सच्या खाली, तिथं जा आणि बघा. आता सगळं लिहायला मला हे काय डिजिटल बोर्ड नाही आपलं किंवा मी प्रिंट केलेलं नाही, त्याच्यामुळे मला सगळं लिहिण्यापेक्षा तुम्ही एक काम करा, हे पण एक लक्षात ठेवा, एसीबीसी ज्याच्याकडे आहे, ज्या व्यक्तीकडे एसीबीसी प्रमाणपत्र आहे त्या व्यक्तीनं एसीबीसी घ्यायचा का ओबीसी घ्यायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मात्र नक्कीच तुम्हाला ओबीसी आणि एसीबीसीची जर तुलना केली तर एसीबीसी बेस्ट ठरेल, लक्षात ठेवा. लक्षामध्ये सगळ्याच गोष्टींनी. म्हणजे मला काय सांगायचंय का पाठीमागच्या वेळेस 231 जागा असताना एवढा कट ऑफ लागलेला आहे बाळांनो. लक्षामध्ये यावेळेस 840 जागा आहे, म्हणजे हा कट ऑफ वाढायची काही शक्यता येत नाही, एवढाच राहील. कमी तर नाही वाटत येईल म्हणून, कारण का संख्या तेवढीच राहणार विद्यार्थ्यांची. पाठीमागच्या वेळेस एवढ्या जागा होत्या तर चार पट जागा आहे आता. तर पाठीमागच्या वेळेस 20,000 मुलं असतील, त्यावेळेस कमीत कमी 60-70 हजार फॉर्म, 80,000 फॉर्म, मे बी 1 लाख क्रॉस पण करू शकतो त्या ठिकाणी. मीरा भाईंदर लक्षामध्ये ओनली 1 मीरा भाईंदर. मग आता मला एक सांगा, आता राहिला प्रश्न मीरा भाईंदरचा पेपर पॅटर्न. थोडं पुसतो मी. मीरा भाईंदरचा पेपर पॅटर्न कसा असतो लक्षामध्ये. आता मीरा भाईंदरला का बरं मित्रांनो मुलं, पहिली गोष्ट, मीरा भाईंदरला जो मुलगा हुशार आहे, ज्याच्या कन्सेप्ट क्लिअर स्टडी, मराठी व्याकरण असेल आणि सामान्य असेल, तुमची गणित असेल किंवा बुद्धिमत्ता असेल, ज्या विद्यार्थ्याची लेखी परीक्षा, जो विद्यार्थ्यांनी दिवसभरात किंवा एका आठवड्यात जर त्यांनी 6 पेपर दिले तर 6च्या 6 पेपरला त्याला ज्यावेळेस 82, 84, 89, 87, 88 असे मार्क पडतील ना, त्यावेळेस त्यांनी समजायचं का आपली 80 मार्काची लेखी फिक्स आहे. असे जर तुला मार्क पडत असेल तर तुला मीरा भाईंदरला जायला काही अडचण नाही. कारण जरी मीरा भाईंदरचं ग्राउंडचा कट ऑफ कमी लागत असेल तरी मीरा भाईंदरचा पेपर सुद्धा त्या तुलनेत तेवढा तगडा पेपर असतो, लक्षात ठेवा. त्यामुळे परिपूर्ण परिपक्व तयारी असेल तरच मीरा भाईंदर निवडा. मित्रांनो मी तुम्हाला सांगत नाही का हे निवडा ते निवडा. काय होतं, काही जण लगेच शाने येतील तिथं वडापाववाले लगेच कमेंट करतील, सर आम्ही निवडू, आम्हाला नका सांगू, आम्ही आमच्या मनाने करू. तुला कळत तू कर ना तोय मनाने, मग तू भरतोय मनाने, कुठं भरायचं मी तुला नाही सांगत. बरेच विद्यार्थी असे असतात, आम्हाला माहिती आहे. 4-5-7 दिवस झाले माझं व्हॉट्सअप बंद आहे. तुम्ही जे काही मला फोटोज पाठवतात ते माझ्याकडे डाउनलोड होत नाही. तुमच्यापैकी कोणी टेक्निशियन असेल तर मला मेसेज करा का सर व्हॉट्सअपचा नाही की काय प्रॉब्लेम, मी सांगेल, मला होत असेल सॉल्व तुमच्या कोणता. व्हॉट्सअपचा प्रॉब्लेम आहे माझा, व्हॉट्सअप चालत नाही, मी बळबळ कसं तरी ऍडजस्टमेंट करतो त्याच्यावरती. प्रश्न मोबाईलचा नाही, तो 512 स्टोरेज वाला मोबाईल आहे. प्रश्न हा व्हॉट्सअपचा आहे, लक्षामध्ये टेक्निकलचा. त्यावेळेस तुम्ही तिथं फॉर्म भरू शकता. ग्राउंडची चिंता करायची नाही, मीरा भाईंदरला ग्राउंडची चिंता नाही करायची. बिंदास, ज्याचं कमी ग्राउंड आहे त्याला मीरा भाईंदरला काय अडचण आहे. कमी ग्राउंड जास्त लिही की मीरा भाईंदर सेफ, लक्षामध्ये. जास्त ग्राउंड कमी लिही की मीरा भाईंदर नो सेफ, लक्षामध्ये. आता एक्स मॅनचं काहीतरी 89 का 90 काहीतरी 88-90 मेरिट लागलेलं कट ऑफचं. बोला प्रकल्पाचं तेवढंच आहे, बोला. नाही प्रकल्प काहीतरी 112. म्हणजे ओपनचा जो कट ऑफ आहे ना, ओपनचा मागच्या वर्षीचा मीरा भाईंदरचा ओपनचा कट ऑफ आय थिंक 121 आहे. 121 ओपनचा कट ऑफ 121च्या आसपास असा काहीतरी, एखादा मार्क मागे पुढे होऊ शकतो, हे दरम्यान कट ऑफ आहे. मग मला एक सांगा बाळांनो, जर एवढा मार्क कमी असतील, 121 कट ऑफ लागलाय बाळांनो, 231 जागा असताना आता जागा त्याच्या 4 पट आहेत, जवळजवळ मॅक्झिमम 4 पट जागा आहेत. तर साहजिक आहे, मग तुम्ही असं नाही म्हणत सर मग हा कट ऑफ 112 लागेल का, नाही. विद्यार्थी जास्त असणार आहे. 101 ज्या पोट्याची अवघड पेपरला 130 टोटल करतो त्याला मीरा भाईंदरला जायला काहीच हरकत नाही. पाठीमागचे कट ऑफ पहा, सगळ्या गोष्टी पहा आणि तुम्ही मीरा भाईंदरवरती तुमचा निर्णय फायनली ठरवा. लक्षामध्ये राहिला प्रश्न मीरा भाईंदरचा पेपर पॅटर्नचा. 1 मिनिट, राहिला प्रश्न मीरा भाईंदरच्या पेपर पॅटर्नचा प्रश्न राहिला बाळांनो. ठाणे तुम्ही पाहिला असेल, मी ठाण्यावरती व्हिडिओ टाकला होता. ठाण्यावरती हा आपला दुसरा व्हिडिओ आज. ठाण्याला काय राहतं, जीके कमांड लागते, जीके जास्त असतं. पण मीरा भाईंदरचा माझ्या समोर पेपर आहे आता, मराठी 25ला होतं, जीके मराठी सामान्य गणित म्हणजे सगळं प्रॉपर पॅटर्न टाईप पडलं होतं. पण
एकदम टफ होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी आता बघा मीरा भाईंदरचा पाठीमाग 7 जुलै 2024 ला पेपर झालता. किती झालता बाळांनो? 7 जुलै 2024 ला मीरा भाईंदरचा पेपर झालता. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता मराठी व्याकरण, मी स्वतः मराठी शिकवतो, मराठी व्याकरणचे मी प्रश्न पाहिले होते, एकदम साधे प्रश्न होते, एकदम सिंपल प्रश्न होते. मग का तरी मुलांना पेपर अवघड गेला? काय कारण असावा? सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञानचं जर पाहायचं झालं, ओके, सामान्य ज्ञानचं जर पाहायचं झालं तर त्याचे सुद्धा काही बरेच प्रश्न असे आहेत का एवढे पण अवघड होते, पण सामान्य ज्ञान जरा टफ होतं थोडंसं. आणि सगळ्यात टफ असं मीरा भाईंदरचं मॅथ आणि रिझनिंग. ज्या पोट्याची मॅथ आणि रिझनिंग व प्रॉपर कमांड आहे ना, त्यांनी मीरा भाईंदर घटक निवडणं अधिक म्हणजे याचं ना म्हणजे उचित राहील. का ज्या विद्यार्थ्यांनी मॅथ आणि रिझनिंग वरती त्याची कमांड करा, मॅथ रिझनिंग हे मीरा भाईंदरला फार चालतं. आणि यावेळेस 840 बाळांनो मीरा भाईंदरला फार मोठी स्पर्धा राहणार, लक्षात ठेवा, फार मोठी स्पर्धा राहणार. लक्षामध्ये मीरा भाईंदरचे किती फॉर्म आले वगैरे ते मी ते लाईव्हच्या सेशनला सांगतो. लाईव्हला आपला लाईव्ह थोड्या वेळाने त्या लाईव्हला सगळे जॉईन व्हा. ओके, चालते मित्रांनो. मग आता एवढी सगळी माहिती दिल्यानंतर तुम्ही ठरवायचंय का मला मीरा भाईंदरला जायचंय. हार्दे सरांनी सांगितलं म्हणून मला मीरा भाईंदरला जायचं नाही, किंवा हार्दे सर म्हणले तुम्ही जाऊ नका म्हणून मीरा भाईंदरला जायचं नाही. तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रात माझा व्हिडिओ पाहता, मला माहिती का तुमचं ग्राउंड किती, लेखी किती नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, मीरा भाईंदरचं पाठीमागच्या वर्षीचं स्वरूप काय होतं हे मी तुम्हाला दिलं. अरे फिजी राहिलं इथं 39 आणि 26, म्हणजे मुलींसाठी ज्या मुलींचं कमी ग्राउंड आहे त्यांच्यासाठी मीरा भाईंदरचा कट ऑफ मागच्या जागेचा तुम्ही पाहून घेऊ शकता. ज्या मुलींचं कमी ग्राउंड आहे त्यांचं, किंवा ज्या काही मुलांचं कमी ग्राउंड आहे त्यांच्यासाठी सुद्धा, म्हणजे तुम्हाला मीरा भाईंदर झालं 47, 45, 43 असंच ग्राउंड पाहिजे असंही काही नाही, थोडंसं कमी असं तरी चालेल, मात्र लेखी जास्त पाहिजे असं काही नाही, 85, 80. पण लक्षात ठेवा कन्सेप्ट क्लिअर, थोडीशी लेखी त्या ठिकाणी गरजेची आहे. म्हणूनच तो पेपर अवघड वाटतो थोडासा, बाकी काय नाही बाळांनो. एवढं तुम्ही पब्लिक जाता तरी पण ते 1-1.5 तासाच्या पेपरमध्ये आपल्या सगळ्यांना शांत करतात. हेच खासियत असते बाळांनो, लक्षात घ्या. त्याच्यामुळे सर्वांनी पेपर सोडवा, व्यवस्थित पेपर सोडवा. मीरा भाईंदरचा मागचे पेपर पहा. बरं, माझ्याकडे मीरा भाईंदरचा त्याच्या पाठीमागचा पण कट ऑफ आहे, तुम्ही टेलिग्रामला टाकतो वाटलंच तर. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लगेच जॉईन करून घ्या. सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. आणि मीरा भाईंदरसाठी तुम्हाला शुभेच्छा. पुढचा व्हिडिओ असेल मित्रांनो आपला पुणे शहर. पुढचा जो व्हिडिओ येईल हा पुणे शहर वरती 2 दिवसामध्ये आपला व्हिडिओ येईल. तो असणार आहे फक्त पुणे शहरवाल्या विद्यार्थ्यांसाठी. पुणे शहरला ग्राउंडचा मेरिट किती लागेल, पुणे शहरला फायनल मेरिट किती लागेल, पुणे शहरला मागच्या जागा नव्हत्याच त्याच्या मागच्या जागा, पुणे शहरला आत्ताच्या जागा, सगळ्याचं पूर्णपणे सखोल विश्लेषण करूनच मी तुमच्याशी डायरेक्ट बोलतो. हा 9 जागांचा तिकडं, 10 जागांचा तिकडं, 20 जागांचा इकडं असं नाही. तुम्हाला मी सांगितलेलं नाही कोणाच फायनली मीरा भाईंदरला तुम्ही फॉर्म भरलाच पाहिजे किंवा भरा असं सांगत नाही. तर मीरा भाईंदरचं तुम्हाला मी एक सांगतोय, पाठीमागची सिच्युएशन, पाठीमागची स्थिती काय होती त्या स्थितीचा थोडासा सिंहावलोकन मी तुम्हाला या ठिकाणी करून दिलेलं आहे, का जे तुम्हाला आता फॉर्म भरताना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. ओके, चालतंय मित्रांनो, धन्यवाद. भेटू आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये, पुढच्या आपल्या लाईव्ह सेशनमध्ये काही वेळातच. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. जय हिंद, जय भारत. आणि हो, लक्षात घ्या मित्रांनो, नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर भारती प्रकाशनचे जे काही पुस्तक आहे ते मी तुम्हाला सजेस्ट करतो. छान बुक आहे, तुम्ही ते पुस्तक नक्की खरेदी करू शकता. ते पुस्तक पहा आणि मगच तुम्ही त्या ठिकाणी पुस्तकं खरेदी करा. चला तर मग थांबूया आपण. नमस्कार मित्रांनो, पहा, आपण जर पोलीस भरतीची तयारी करत असेल तर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं ते म्हणजे दिशादर्शक देणारं आपल्याला पुस्तक. तर विद्यार्थी मित्रांनो, सिद्धेश्वर हडबे सरांचं स्मार्ट बुक सिरीज मधले अतिशय एक महत्त्वाचं पुस्तक आहे. ते आपण 35,000 सन, 40,000 सन, 45,000 सन याच्यानंतर आता पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आलेली आहे. ती आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 50,000ची आवृत्ती. 50,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण, 500 प्लस टॉपिक वाईज व्हिडिओ, 200 प्लस टॉपिक वाईज टेस्ट रँक आणि 50 प्लस सराव टेस्ट रँक. मित्रांनो, हे पुस्तक आहे मराठी भाग 1 सामान्य आणि मराठी व्याकरण आणि सामान्यांचं, म्हणजे 50 मार्काची तयारी करणार. 2004 ते 2025 मध्ये झालेल्या 535 प्लस प्रश्नपत्रिकांचं विषयाने सूक्ष्म घटकने वर्गीकृत स्मार्ट वर्गीकरण असणारे पुस्तक मित्रांनो सिद्धेश्वर हडबे सर यांचं मार्गदर्शन असणारं भारती प्रकाशनचे पुस्तक आहे. आपल्या जवळच्या बुक स्टॉलला जाऊन फक्त भारती प्रकाशन पुस्तक म्हणा किंवा 50,000 म्हणा, आपल्याला पुस्तक लगेच मिळेल. अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे, जे परीक्षेत विचारलं जातं ते स्मार्ट बुक मध्ये दिले जातं. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वाधिक रिपीटेड प्रश्न याच पुस्तकातून आलेले. मित्रांनो, हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू. मित्रांनो,
त्याच पुस्तकाबरोबर आपल्याला अजून एक महत्वाचं पुस्तक आहे म्हणजे गणित व बुद्धिमत्ता भाग 2चं. हे पण पुस्तक फार महत्वाचं आपल्यासाठी या ठिकाणी ठरणार आहे. अतिशय महत्वाचं असं बुक आहे मित्रांनो. हे पण भारतीय प्रकाशनचं पुस्तक आहे. फुल्ली अपडेटेड एडिशन. प्रत्येक घटकातील पुनरावृत्ती झालेल्या सामर्थ्यावर साधर्म्यावर आधारित प्रश्नांची स्मार्ट मांडणी या ठिकाणी केलेली आहे. परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांचा जास्त पैकी ओरिएंटेड यामध्ये प्रश्न असणार आहेत सर्वजण. हे पण भाग 1 आणि भाग 2 असे पुस्तक